नमस्कार. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की अशा पद्धतीने आमच्या गावी चिकनचा रस्सा बनवतात. पावसाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास होतो, त्याच्यामुळे अशा पद्धतीने हा झणझणीत असा चिकनचा रस्सा बनवला जातो. तर आज आपण गावच्या पद्धतीने मस्त झणझणीत असा चिकनचा रस्सा बनवणार आहोत. तर इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. 10 ते 12 लसूण पाकळ्या, छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आल्याचा छोटा तुकडा, थोडीशी कोथिंबीर. तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करून बारीक असं हे वाटण वाटून घेणार आहोत. गावाला पाटा वरवंटा असतो, त्याच्यामुळे गावी वरवंटा पाट्यावर हे वाटलं जातं. तर इथे आपण चिकन 1 किलो घेतलेलं आहे. चिकन स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे. चिकन मॅरिनेट करण्यासाठी 1 चमचा आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर आपण 1 चमचा मिठाचा वापर करणार आहोत. अर्धा चमचा आपण इथे चिकन गरम मसाल्याचा वापर करणार आहोत. 1 चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत. लाल तिखट म्हणजे घरगुती लाल तिखट. तर इथे आपण आता जो हिरवा मसाला वाटून घेतलेला आहे, आलं, लसूण, कोथिंबीर, ते आपण 2 चमचे वापरणार आहोत. सर्व मसाले आपण इथे आता चिकनला व्यवस्थित असे लावून घेणार आहोत. 15 ते 20 मिनटासाठी हे सर्व मसाले आपण लावून चिकन मॅरिनेट करून ठेवणार आहोत. मॅरिनेट केल्यामुळे चिकनला छान अशी चव येते. नक्की एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा. नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपात्या जास्त खाल असं हे चिकन तयार होतं. तर इथे आता सर्व मसाले आपण चिकनला लावून झालेले आहेत. 15 ते 20 मिनटासाठी आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत. चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण 2 पातळ उभे चिरून घेतलेले कांदे लालसर होईपर्यंत परतवून घेतलेले आहेत. कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून झालेला आहे. त्याच्यानंतर 1 वाटी आपण इथे सुकं खोबऱ्याचा वापर केलेला आहे. कांदा आणि खोबरं आपण लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत. तर इथे आता कांदा आणि खोबरं छान लालसर होईपर्यंत परतवून झालेलं आहे. कांदा आणि खोबरं थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर 1 तमालपत्र म्हणजे तेजपत्ता आणि 1 दालचिनीचा तुकड्याचा वापर केलेला आहे. इथे आपण जास्त खडे मसाल्यांचा वापर न करता फक्त तमालपत्र आणि इथे आपण दालचिनीचा वापर केलेला आहे आणि 1 बारीक चिरून घेतलेला छोटा कांदा घेतलेला आहे. कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. कांदा छान परतवून झालेला आहे आणि जे आपण हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता इथे वापरणार आहोत. 1 मिनिटभर आपण आता हिरवा मसाला कांद्यावर परतवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. तर इथे आता हिरवा मसाला आपण कांद्यामध्ये परतवून झालेला आहे आणि आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. इथे काश्मीरी लाल मिरची फक्त आपण कलरसाठी वापरलेला आहे. त्यानंतर आपण घरगुती लाल तिखट 2 चमचे वापरणार आहोत. लक्षात ठेवा, मॅरिनेट करताना सुद्धा आपण घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे इथे आपण 2 चमचे घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीच्या मसाल्याचा वापर केलेला आहे. 1 चमचा आपण इथे चिकन गरम मसाला वापरलेला आहे. त्यानंतर 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे. सर्व मसाले आपण स्लो गॅसवर आपण आता परतवून घेणार आहोत. तर इथे पाण्याचा वापर न करता हे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे जो मसाल्यांचा कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. मसाले परतवून होईपर्यंत म्हणजे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. तोपर्यंत आपण इथे कांदा खोबरं थंड झालेलं आहे ते आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर इथे आता कांदा खोबरं बारीक करून झालेलं आहे आणि आता आपण मसाला जो परतवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते परतवून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण मसाल्यावर परतवून घ्यायचं आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण आता परतवून झालेलं आहे आणि आता मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे ते आपण आता मसाल्यावर छान परतवून घेणार आहोत. इथे आपण पाण्याचा वापर न करता चिकन जे मॅरिनेट करून घेतलेलं आहे ते आपण मसाल्यावर छान परतवून घेणार आहोत. चिकन छान मसाल्यावर परतवून झालेलं आहे आणि आता आपण झाकण ठेवून 1 ते 2 मिनटासाठी आपण वाफ देणार आहोत. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर 1 ते 2 मिनटासाठी आपण झाकण ठेवून वाफ देणार आहोत. वाफ दिल्यामुळे चिकनला छान अशी चव येते. नक्की एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा. तर इथे आपण 2 मिनटासाठी आता झाकण ठेवणार आहोत आणि 1 वाफ येऊ द्यायची आहे. तर इथे पाहू शकता चिकनला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. झाकण काढून झाल्यानंतर चिकन एकदा आपण ढवळून घेणार आहोत. तर इथे आता चिकन ढवळून झालेलं आहे आणि आता आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत. तर इथे तुम्हाला रस्सा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. बाऊलमध्ये आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं त्याच बाऊलमध्ये आपण पाण्याचा वापर करून भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इथे आपण आता
चिकनचा रस्सा घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर हा चिकनचा रस्सा साधारण पातळच असतो, त्याच्यामुळे आपण इथे थोडंसं पाण्याचा अंदाज जास्त ठेवायचा आहे. तर इथे आता चिकन व्यवस्थित असं ढवळून झालेलं आहे. झाकण ठेवून आपण चिकन शिजवून घेणार आहोत. तर हे चिकन शिजण्यासाठी मला 15 ते 20 मिनटं लागलेली आहेत. 15 ते 20 मिनटामध्ये मी 1-2 वेळेला झाकण काढून चिकन ढवळून घेतलेलं. चिकन शिजण्यासाठी तुम्हाला कमी अधिक जास्त वेळ लागू शकतो, कारण चिकन ज्याप्रमाणे म्हणजे जून किंवा कवळं असेल त्याप्रमाणे चिकन शिजवून घेऊ शकता. तर इथे आता 15 ते 20 मिनटामध्ये आपला हा चिकन छान शिजवून झालेला आहे आणि इथे पाहू शकता मस्त अशी तर्री सुटलेली आहे. मस्त झणझणीत असा हा चिकनचा रस्सा तयार होतो. चिकन एकदा ढवळून झालेलं आहे आणि आता आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. तर मिठाचा वापर करताना लक्षात ठेवा, आपण मॅरिनेट करतानासुद्धा मिठाचा वापर केलेला आहे. मिठाचा वापर केल्यानंतर चिकन एकदा आपण ढवळून घेणार आहोत. चिकन ढवळून झालेलं आहे. 5 मिनटासाठी चिकनला छान एक उकळ येऊ द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. मस्त झणझणीत तर्रीदार असा हा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे. तर इथे आपण आता गॅस बंद करायचा आहे. नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपात्या जास्त खाल असा हा मस्त झणझणीत तर्रीदार असा हा चिकनचा रस्सा तयार होतो. बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा चिकनचा रस्सा तयार होतो. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा चिकनचा रस्सा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.